पुलगाव येथे मी पुलगावकर द्वारे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार राजेश बकाणे यांनी भेट दिली. त्यांनी आंदोलन मंडपात आंदोलनकर्ते अंकुश कोचे, गजानन पचारे, मनीष साहू आणि इतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी रेल्वे अंडरपास, पुलगाव तहसीलमध्ये रेशन कार्डची समस्या, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्या, पाणी पुरवठा योजनेची समस्या आणि पुलगावकरांची सर्वात महत्त्वाची असलेली आरोग्य सुविधांची समस्या यावर चर्चा करण्यात आली. आरोग्य सुविधा उपलब्ध असूनही पुलगाव आरोग्य विभाग रुग्णांना वर्ध्याला पाठवून आपली जबाबदारी टाळत असल्याबद्दल आमदार राजेश बकाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला धारेवर धरत यापुढे पुलगाव मध्येच उपचार करण्याचे निर्देश दिले. डॉक्टर्स सक्षम नसल्यास सक्षम डॉक्टरांना पाठवावे असेही ते म्हणाले. नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. आमदार बकाणे यांनी आंदोलनकर्त्यांच्या जवळपास सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आंदोलनकर्ते अंकुश कोचे, गजानन पचारे आणि इतरांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली. त्यांनी विनंती मान्य करत आमदार राजेश बकाणे आणि जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी अंकुश कोचे आणि गजानन पचारे यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडवले. एक एक मुद्दे लेते हैं। रेलवे के बारे में मेरी बैठक होगी, सीएम साहब से मुलाकात होगी, निवेदन आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं की जीएमची भेट घेऊन टाका. मी फोन करतो. मी जीएमला भेटायला गेलो, मी एजीएमला भेटायला गेलो. मुंबई अधिवेशन चालू होतं एमआयसी आणि ऑफिस जवळ होतं ते. त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांचं म्हणणं एक आहे की अंडरपासचं काम करायचं असेल तर साधारण काही महिने गेट बंद ठेवावं लागेल आणि जर तुम्हाला अंडरपासचं काम करायचं नसेल तर आम्ही गेट खोलण्याची प्रोसेस चालू करतो. पण ती प्रोसेस दिल्लीपासून तर पुलगावपर्यंत साधारण या सगळ्या प्रोसेसला 8 ते 12 महिने लागतील. कारण ॲटोमॅटिक सिस्टीम आहे. महारेलकडे अंडरपास आहे. महारेलवाले का म्हणे त्या दिवशी आले होते, आम्हाला पैसे नाही भेटले म्हणे, आम्ही काम करत नाही. सरळ म्हटलं जर तुम्ही रेल्वेचा अधिकारी पैसे नाही आले म्हणे, बोलला का नाही बोलला. महारेल आणि बीएनसी वाले आला होता त्या दिवशी, मुत्तिलवार साहेब, त्यांनी म्हटलं की म्हणे पैसे नाहीये म्हणे आमच्याकडे आणि पैशाची. मग मी रेल्वेला हाच प्रश्न केला. म्हणलं तुम्ही लायबिलिटी ट्रान्सफर करून घेतली, तुम्ही असेट का नाही ट्रान्सफर केली? म्हणजे तुम्हाला जर ब्रिज बांधायचा आहे असं जर तुम्ही म्हणून राहिले तर मग कशाने बांधणार? मग तुम्ही पैसे ट्रान्सफर केले का? तर म्हणे नाही. मग का नाही केले? तर याच्यासाठी मीटिंग लागणार आहे. 3 डॉक्टरची भरती या ठिकाणी करायला पाहिजे. केलेली आहे शासनाने. 1 डॉक्टर पाठवलेला आहे, 2 डॉक्टर कंत्राटी स्वरूपावर आपण लावलेले आहे, म्हणजे 3 डॉक्टर आहे. एवढं असताना केसेस रेफर कशा होते? याचं काय उत्तर? की काय झालं, ट्रेंड झालेला आहे. डिलिव्हरीसाठी कोणी आली लेडीज, एकच नर्स अवेलेबल आहे. तिला वाटते की ही एकच आहे बाबा, कशाला जीव धोक्यात टाकायचा. मग ते पण सांगतात नाही, तुम्ही दुसरीकडे चालू. म्हणजे केसेस रेफर करण्याचा विषय हा ट्रेंड झालेला आहे. हे सांगतो तुम्हाला. तुम्ही स्ट्रिक्टली या ठिकाणी सांगा की जेवढ्या स्टाफमध्ये या ठिकाणी जेवढा स्टाफ आहे हा सफिशियंट आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण शासकीय स्तरावर जेवढं काम करायचं तेवढं आम्ही त्या ठिकाणी करू. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रिक्रुटमेंट व्हायचे आहे. रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये आम्ही शासन स्तरावर आमचं बोलणं चालू आहे. पण जो स्टाफ आहे तो सुद्धा त्या पेशंटला रेफर करत असेल तर फायदा काय त्या स्टाफचा मला सांगा बरं. हे योग्य आहे का? यावेळी आमदार राजेश बकाणे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय गाते, पुलगाव शहर अध्यक्ष प्रशांत इंगोले, नितीन बडके, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर, मंगेश झाडे, माजी नगरसेवक राजू जयस्वाल, सुरेश सुखीजा, अरविंद भार्गव, राजेश कणपालिया आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या वतीने मनीष साहू, विकी पाखरे,
संदीप कुचे, निखिल साखरे, गुलाब पठाण, अवधूत दुपारे, सुदेश अंबादे, गौतम गजभिये, विनोद दुबे यांच्यासोबत रमेश सावरकर, श्याम देशमुख, गोविंद दैया, दीपक आहुजा आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जे राशन कार्डाचा विषय आहे त्या विषयावर जसे आपल्याला जे परेशानी होत होती तर तहसील विभागानं आमदार साहेबाच्या दखल घेऊन त्यांनी आपल्याला राशन कार्ड इथं स्थायी रूपी दिलेलं आहे. आणि आता समजा हे फक्त 5 दिवसासाठी म्हणजे महिन्याभरासाठी येणारे आहे. त्याच्यानंतर जे काही नियुक्ती व्हायची नियुक्ती झाल्यावर आपलं ते समोर कायमस्वरूपी चालन. पण आता आपल्याला कुठं तिथं म्हणजे देवळीला जायची आवश्यकता हे उद्यापासूनच बसणार आहे. उद्यापासून ठीक आहे. तर आपला एक मुद्दा आमदार साहेबांना करून दिलेला. मागचे लोक समजले का? अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.